शाळा या ठिकाणी जी चालते त्या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत, आदरणीय डोंगरे सर. सर, या ठिकाणी ही शाळा या ठिकाणी सुरू होऊन या ठिकाणी काही दिवस झालेले आहेत आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण, झाडांचं संगोपन सुद्धा चांगलं आहे आणि शाळेची रंगरंगोटी आहे आणि बोलके चित्र आपण या ठिकाणी या भिंतीवरती देऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी एक चांगला एक संदेश म्हणजे जनजागृती करण्याचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना धडे देण्याचा प्रयत्न करतायत. काय सांगणार? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हे महत्त्वाचं आम्ही या ठिकाणी मानतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना या भौतिक सुविधा असेल, शालेय शिक्षण असेल, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असेल, या सर्व गोष्टीमधून आम्ही त्यांना जास्तीत जास्त ज्ञान देऊन आणि कृतीयुक्त त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्यांचा उत्साह कसा वाढेल याकडे आमचा जास्तीत जास्त कल असतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही कार्य करत असतो. सर, या ठिकाणी आज मागच्या वर्षीची जी गुणवत्तेच्या नुसार या ठिकाणी त्या संदर्भामध्ये काय फोकस टाकणार मागच्या वर्षी पात्र विद्यार्थ्यांवर? आमचे सर्व शिक्षक मंडळी या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण देतातच आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करून अधिक कोणत्याही शिष्यवृत्तीमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तो उन्नत कसा होईल, त्या ठिकाणी प्रगत कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असते आणि त्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय त्यांच्या मनामध्ये सर, वेळोवेळी या ठिकाणी शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं जाते. आता कुठेतरी या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी काही याच्यामध्ये बदल या ठिकाणी झालेला आहे. त्या संदर्भामध्ये आपण काय फोकस टाकणार? कारण काही प्रशिक्षण वगैरे काही झाले का शिक्षक वृंदांचं? या ठिकाणी नवीन अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी 2रा, 3रा आणि 4था आणि 6वा या वर्गांची पाठ्यपुस्तकं बदललेली आहेत. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षणही झालेलं आहे. प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि त्याचा उपयोग निश्चितच या ठिकाणी मुलांपर्यंत पोहोचवतील. पण सर, मुलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मला डॉक्टर बनायचं आहे. डॉक्टर बनण्यासाठी या ठिकाणी चांगली मेहनत या ठिकाणी शिक्षणाच्या पद्धतीने या ठिकाणी घेणं पडते. ती शिक्षणाची मेहनत या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना लाभेल. मुलांना त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक शिक्षक हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत असतो. अतिशय उच्च शिक्षित असा शिक्षक वर्ग या ठिकाणी आहे आणि तो जास्तीत जास्त आपल्या ज्ञानाचा आणि ज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हो, ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी गुरुजन वर्ग या ठिकाणी सज्ज आहेत. परंतु गुरुजन वर्गांची काय प्रतिक्रिया येते आणि विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी कसं लक्ष देते गुरुजन वर्ग यांच्याकडून आपण जाणून घेतोय. सर, आपलं नाव? माझं नाव दिलीप श्रीराम टेकाळे. अच्छा, बरं, काय सांगणार? आज या ठिकाणी शाळा सुरू होऊन या ठिकाणी 18 दिवस या ठिकाणी झालेले आहे, 19वा दिवस उजाडलेला आहे. आमच्या शाळेमध्ये आज 18 दिवस झाले, परंतु जे SIRचं काम सुरू आहे हो, त्यामुळं 2 शिक्षक त्या कामासाठी गुंतलेले आहेत. शासनाचं काम आहे त्याच्यामुळे ते होणारच. परंतु अतिशय उत्साहानं विद्यार्थी शाळेत आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरुवातीपासूनच चांगली आहे. पालक मेळावा झालेला आहे आणि विद्यार्थी शाळेमध्ये दररोज येतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर भर दिलेला असून या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात आणि विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिले जातं. या शाळेमध्ये ज्या शासनाच्या योजना आहेत, लाभाच्या योजना, त्या सर्व योजना राबवल्या जातात. नियमित पालक संपर्क केला जातो. शाळेवर जी समिती आहे ती समिती खूप छान आहे. त्या समितीचं खूप लक्ष आहे आणि खूप सहकार्य आहे. त्यामुळे आमच्या शाळेची पटसंख्या चांगली आहे. अच्छा, सर, या ठिकाणी ही जी शाळा आहे ही किती ते किती आहे? म्हणजे 1 ते 5 का? सर, ही शाळा 1 ते 8 आहे. 1 ते 8. बरं, या ठिकाणी काही विविध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण बसवताय? हो, NMS सारखी शिष्यवृत्ती परीक्षा आहे की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला भरपूर शिष्यवृत्ती मिळत असते. मागच्या वर्षी जवळपास 6 विद्यार्थी आपले त्यामध्ये उत्तीर्ण झाले होते. अच्छा. आणि स्कॉलरशिप असेल, स्पर्धा परीक्षा असेल, त्याशिवाय शाळेत आम्ही विविध उपक्रम घेतो. पाडेपती झाले, शब्दपती झाले, सामान्य ज्ञान स्पर्धा झाल्या की ज्याच्यातून विद्यार्थ्यांचे जे जनरल नॉलेज आहे ते वाढवण्यास मदत होते. आणि शिवाय विविध खेळाचे पण उपक्रम आम्ही असं घेत असतो. नंतर वर्ग मंत्रिमंडळ असेल, शालेय बँक असेल, या उपक्रमा माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळावा त्यांचा विकास या ठिकाणी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा पूर्ण कटिबद्ध आहे आणि पूर्ण क्षमतेने काम करत आहे.